हाय फ्रेंड्स, मुक्तल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा व सत्र न्यायालयामधील टायपिंग टेस्ट त्याच्यामध्ये मराठी टायपिंग, इंग्लिश टायपिंग आणि इंटरव्ह्यू या तिन्हीच्या तारखा प्रसिद्ध झालेल्या आहेत. तर कोणत्या तारखेला ह्या सर्व टेस्ट होणार आहेत ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला BMCमधील क्लर्क या पदासाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि BMC रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिश ग्रामर, मराठी व्याकरण, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी या 4 विषयांचे रेकॉर्डेड व्हिडिओ प्लस 200 रुपयाचं जे BMC ई बुक आहे ते मोफत दिलेलं आहे. आणि सेपरेट BMC ई बुक घ्यायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर या ठिकाणी पहा, डिस्ट्रिक्ट कोर्ट लातूर जिल्हा व सत्र न्यायालयामधील ह्या तारखा आहेत. खाली काय दिलेलं आहे? रिक्रुटमेंट कॅलेंडर रिशेड्यूल फॉर द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर, म्हणजे स्टेनोग्राफर पदासाठी ज्यांनी परीक्षा दिली होती आणि जे टायपिंगसाठी क्वालिफाय झालेले आहेत त्यांच्या ह्या तारखा आहेत. लिपिकच्या तारखा ज्या आहेत त्या अजून जाहीर झालेल्या नाहीत, पण ह्या स्टेनोग्राफरचं टायपिंग झाल्यानंतर लिपिकच्या तारखासुद्धा जाहीर होतील. तर आता स्टेनोग्राफरच्या तारखा कधी आहेत ते पाहून घ्या. तर त्याच्यामध्ये 3 सप्टेंबर 2024 या तारखेला मराठी टायपिंग टेस्ट होणार आहे आणि त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे. 4 सप्टेंबर 2024ला म्हणजे मराठी टायपिंगमध्ये जे विद्यार्थी क्वालिफाय होतील त्यांची 4 सप्टेंबरला लगेच इंग्लिश टायपिंग टेस्ट होणार आहे आणि त्याच दिवशी त्यांचा निकाल जाहीर होणार आहे. आणि 5 सप्टेंबरला इंटरव्ह्यूसुद्धा त्या ठिकाणी होणार आहे. म्हणजे जे कोणी विद्यार्थी यासाठी क्वालिफाय झालेले असतील त्यांनी 3 दिवस राहण्याच्या दृष्टीनं सर्व सामान सोबत घेऊन जा. आणि हे यांनी बरं केलं यावेळेस की लागोपाठ ठेवलेलं आहे, म्हणजे विद्यार्थ्यांचा जाण्या येण्याचे पैसे आणि वेळ दोन्ही या ठिकाणी वाचतो. तर अशा पद्धतीनं हा टाईम टेबल आहे. आता तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये अर्ज केलेला असेल त्या जिल्ह्याचा एक्झाम कधी होणार आहे हे कसं पाहणार? तर तुम्ही ज्या जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये अर्ज केलेला आहे त्या जिल्हा व सत्र न्यायालयाची जी ऑथेंटिक वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जायचं. समजा उदाहरण द्यायचं झालं, तुम्हाला जर समजा जालना जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये तुम्ही अर्ज केलेला असेल तर गुगलवर जायचं आणि जालना डिस्ट्रिक्ट कोर्ट असं टाईप करायचं. तिथे सर्चमध्ये तुम्हाला जालना जिल्हा व सत्र न्यायालयाची वेबसाईट दिसेल. ती वेबसाईट ओपन केल्यानंतर रिक्रुटमेंटमध्ये जायचं आणि मग त्यामध्ये तुम्हाला जो काही शेड्यूल असेल तुमचा तो त्या ठिकाणी दिलेला असेल. आणि हे स्टेनोग्राफरचं टायपिंग टेस्ट, इंटरव्ह्यू सर्व झाल्यानंतर लिपिक पदाच्या ज्या टायपिंग टेस्ट आहेत त्या सुरू होतील. जर तुम्हाला BMCमधील क्लर्क या पदासाठी ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि BMC ई बुक विकत घ्या. याच्यामध्ये सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी म्हणजे जो काय आपला अभ्यासक्रम आहे तो संपूर्ण अभ्यासक्रम दिलेला आहे, प्लस मुंबई महानगरपालिकेची माहितीसुद्धा दिलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.